अरे यायचं तुला यायचं तुला चल ना चल ना. जुन्या काळापासून सांगितलं एक राक्षसाचं पाऊल आहे. तेच पाऊल आपण बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. हा तो पाय आहे राक्षसाचा आणि सांगितलं समुद्र मंथनच्या काळाचा तो राक्षसाचं पाऊल हे सांगितलं जातं. रामकृष्ण हरी मंडळी, आपण आता संगमनेर तालुक्यातील मनोली आणि ओझर या गावाच्या परिसरामध्ये आहे. या ठिकाणी नेमबाईचा डोंगर आणि त्याच्या शेजारी सातमाडी या डोंगरावरती आपण आलेलो आहे. आता इथलं वातावरण आता तुम्हाला बघायला भेटणार, खूप छान वातावरण आहे. सध्या पाऊस उघडलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे माझ्या पाठीमागे इकडे ओझर, रहीमपूर, मनोली आणि इकडे हायवे संगमनेर लोणी हायवे असे लांब पर्यंत गाव आणि सूर्यास्ताकडे जाणार हा सूर्य. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेले संगमनेर तालुक्यातील कोंचीबांची परिसरामध्ये आणि मी सध्या आहे नेमबाईच्या डोंगराच्या जवळ उभा, मी आणि माझा मित्र पवन साबळे. आता माझ्या पाठीमागे बघू शकतो तो आहे सातमाडी डोंगर आणि अशा डोंगरावरती आपण आलेले आणि खूप जुन्या काळापासून सांगितलं एक राक्षसाचं पाऊल आहे. तर तेच पाऊल आपण बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आता माझ्या समोर ते राक्षस पाऊल आहे. तर मी तुम्हाला ते दाखवतोय की सांगितलं जातं की जेव्हा समुद्र मंथन चालू होतं त्या काळात ते राक्षसाचं पाऊल आहे अशी त्याची आख्यायिकी सांगितली होती. आणि हेच ते राक्षस पाऊल आता आम्ही लोक या ठिकाणी आलेले मला दाखवतोय. सूर्यमावळती जात नजारा खूप छान असा या सगळ्या डोंगर रांगा, सह्याद्रीच्या उपर रांगा, पर्वत रांगा या तुम्ही बघू शकता. अगदी छान असं निसर्गानं रमलेलं आणि सध्या पाऊस उघडलेला आहे म्हणून वातावरण खूप छान झाले. हा तो पाय आहे राक्षसाचा आणि सांगितलं समुद्र मंथनच्या काळाचा तो राक्षसाचं पाऊल हे सांगितलं जातं. असा हा जुना आणि आता पाऊस झाल्यामुळे इथं पाणी साचलेलं आहे. 4 ते 5 इंच खोलीपर्यंत हा पाऊल आहे आणि उजवा पायाचा हा ठसा आहे असं लक्षात येतं आपल्या प्रदर्शनीमध्ये. खरंच आपला संगमनेर तालुका हा खूप जुना आणि पौराणिक इतिहासामध्ये दडलेला असा हा तालुका आहे आणि निसर्ग संपन्न तालुका. त्याच्यामध्ये आज आपण आलेलो हे राक्षसाचं पाऊल आणि खरंच खूप छान वाटलं या ठिकाणी आल्यानंतर. इथं निसर्गाचं वातावरण खूप छान होतं आणि आम्ही या दोघं या ठिकाणी आलो. येताना रस्ता सापडत आलो कारण रस्ताही नव्हता चांगला यायला आणि तो उंचावरती तुम्ही येत असताना काळजी घ्या. स्थानिक लोकांना विचारा, त्यातून काळजी घ्या कारण की हा परिसर हा खूप सुनसान परिसर आहे. तिथे जंगली जनावरं खूप असतात आणि अनेक गोष्टी आहेत तुम्हाला मी एक्सप्लेन करू शकतो. सूर्य मावळती झालेलं आहे.